याच्यातून बघताना चालू आहे 2 नंबर गाडीची प्रकाश तिथे हे तिथे घेतो कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण कार्यकर्ते सगळे खाली चला. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अत्यंत विश्वासाने एक आगरी समाजाचा चेहरा या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केला. ते नामदार आदरणीय कपिलजी पाटील साहेब,
आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते आणि पनवेल मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, जन आशीर्वाद रॅलीचे महाराष्ट्र प्रदेशकडून ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे ते आदरणीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब, आदरणीय आमदार रमेशदादा पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशचे अध्यक्ष विक्रांतजी पाटील, आदरणीय नेते बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे गटनेते आदरणीय परेशजी ठाकूर साहेब, आमचे चेतनदादा आणि त्यांच्या आदरणीय माजी आमदार देवेंद्र साठन साहेब यांच्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली की हे सर्व पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेलं नवीन मंत्रिमंडळ हे सोशल इंजिनिअरिंग आणि सोशल बॅलन्सिंगचं अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये विविध स्तरातील उच्च विद्याविभूषित उच्च शिक्षित मंत्री असतील, विविध सामाजिक घटकातील मंत्री असतील यांचा समाविष्ट करण्यात आला आणि या सर्व मंत्र्यांना संपूर्ण भारतभर जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन, समाजामध्ये जाऊन, जनमानसामध्ये तळागाळामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणं, ते प्रश्न सोडवण्याचं अभिवचन देत त्यांचा आशीर्वाद घेणं, यासाठीची ही जन आशीर्वाद यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्यासारखा ओबीसी समाजाचा चेहरा, खऱ्या अर्थानं आगरी समाजाचा चेहरा त्यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतला. आज आदरणीय कपिल पाटील साहेब यांची जन आशीर्वाद यात्रा ही दक्षिण रायगडमधून म्हणजे अलिबागमधून चालू होती. या ठिकाणी नुकतंच कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांची सदिच्छा भेट घेतली. त्याचबरोबर माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांना सातवनपर त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यानंतर मग आपलं हुतात्मा चौक असेल, कान्होजी राजे आंग्रे यांची समाधीस्थळ असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याला अभिवादन करणं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणं असेल, समाजातील विविध घटक असतील, मग मच्छीमार असतील, कोळी समाज असेल, यांचे प्रश्न समजून घेणं असेल, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेणं असेल, शेतकऱ्यांचं ऐतिहासिक आंदोलन झालं त्या चरीच्या ठिकाणी जाणं असेल, या सगळ्याच ठिकाणी भेट देणं. विशेष म्हणजे गेले 1.5-2 वर्ष आपण ज्या कोविडच्या संकटाला सामोरं जातोय, त्या कोविडमध्ये काम केलेल्या कोविड योद्ध्यांचा सुद्धा सत्कार करून आदरणीय आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आदरणीय आमदार कपिल पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. नमस्कार. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय भारतीय जनता पक्षाचे आदरणीय जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये तळागाळातील दुर्लक्षित असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. त्यामध्ये 27 मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत, 12 मंत्री एससी समाजाचे आहेत, 8 आदिवासी समाजाचे आहेत आणि सगळं मंत्रिमंडळ मिळून कधी नव्हे ते 11 महिलांना या मंत्रिमंडळामध्ये प्राधान्याने समावेश करून न्याय दिलेला आहे. खऱ्या अर्थाने हे पहिलं मंत्रिमंडळ आहे हे सगळ्या भारताचं समावेशक असं मंत्रिमंडळ आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना सूचना केली की ज्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही दिल्लीमध्ये पोहोचला त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही मतदारसंघामध्ये जाल तेव्हा आपल्या घरी न जाता ज्या जनतेने तुम्हाला सहकार्य केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत जा, त्यांचा आशीर्वाद घ्या, अशा प्रकारची सूचना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. आणि कालपासून संपूर्ण देशामध्ये जे राज्यमंत्री आहेत
त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे. 18 तारखेला कॅबिनेट असल्यामुळे कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांची यात्रा 19 तारखेला सुरू होणार. काल ठाण्यापासून सुरू झालेली यात्रा रात्री कल्याण पूर्वेपर्यंत पोहोचली. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला आहे. ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर रामाचा वनवास हा 14 वर्षांचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष आपण पूर्ण केली. 75व्या वर्षात आपण पदार्पण केलं. या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठल्याही सरकारमध्ये कुठल्याही पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला कधीच प्रतिनिधित्व दिलं नाही. ते पहिल्यांदा 74 वर्षाचा वनवास ठाणे जिल्ह्याचा संपवून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी माझ्या रूपाने त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. म्हणून मी कालपासून सगळ्या पत्रकार बांधवांना ज्या ज्या ठिकाणी भाषण करायची संधी मिळते त्या ठिकाणी सांगत असतो की मोदी है तो मुमकिन है. कारण शेवटी ठाणे जिल्हा ह्या पदापासून उपेक्षित होता. मोठे मोठे दिग्गज लोक ही यापूर्वी निवडून आले, परंतु ज्या पक्षातनं ते निवडून आले त्या पक्षाला कधी ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यावं असं वाटलं नाही. आणि म्हणून मला स्वतःलाही एक गोष्टीचा आनंद आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाल्यानंतर ज्यांच्यामुळे मी पार्लमेंटमध्ये पोहोचलो त्यांच्या आशीर्वादाची प्रेरणा मला निश्चितपणाने मिळेल. आणि ह्या पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या ग्रामीण भागाचा, ज्या ग्रामीण भागामध्ये 2,69,000 ग्रामपंचायती आहेत, 6 लाख गावं आहेत, या सगळ्या गावांचा विकास करण्यासाठी निश्चितपणाने निगुणित झालेला आहे. मलाही मनापासून आनंद आहे की ह्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये जरी ही यात्रा भारतीय जनता पक्षाने आयोजित केली असेल तरी शिवसेनेचे लोक असतील, मनसेचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सगळे भूमिपुत्र रस्त्यावर येऊन या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मला आशीर्वाद देत आहे. विशेष बाब म्हणजे काल आम्ही मुंबईमध्ये आलो. आम्हाला असं वाटत होतं की मुंबईमध्ये फार इतका रिस्पॉन्स मिळणार नाही, पण मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांनी मला आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी एका पत्रकाराला बाईट देताना सांगितलं की तुमचा आशीर्वाद हा मुंबईतला हा वेगळा आशीर्वाद आहे. निश्चितपणाने तुम्ही दिलेला आशीर्वाद हा मोदीजींपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन अशा प्रकारचा विश्वास त्या लोकांना दिलेला आहे. आज आपली अलिबागमध्ये ही यात्रा सुरू होत आहे आणि पनवेलमध्ये त्याचा समारोप होणार आहे. ह्या रायगड जिल्ह्यामध्येही निश्चितपणाने इथला भूमिपुत्र जो आहे ह्या यात्रेचं स्वागत करून मला आशीर्वाद देईल. इथं भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत. कदाचित मोदीजींना असं वाटलं असेल की एखादा भूमिपुत्र आपण मंत्री केला तर भविष्यामध्ये कदाचित या भूमिपुत्रांना आंदोलन करण्याची आवश्यकता लागणार नाही. म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात माझा समावेश झाला असेल तर या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रायगड जिल्ह्यामधली सगळीच मंडळी काम करतात. आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी चंद्रकांत दादा, विरोधी पक्षनेते नरेंद्र दरेकर, स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर, रणजितजी डावकर पाटील, हे सगळे या ठिकाणी भूमिपुत्रांचेच प्रश्न घेऊन आम्ही लढत असतो. म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सर्व संघटितपणाने प्रयत्न करू, त्यांना न्याय देण्याचं काम करू. आपले काय प्रश्न असतील तर विचारा. सर, आजपासून हे जन आशीर्वाद सुरू झालेला आहे. एका साईडला कोरोना आहे, कोरोनाच्या दरम्यान महागाई वाढलेली आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस अजून सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत.
जन आशीर्वाद घेताना तुम्हाला जन आक्रोश तुमच्या कानावर काय पडतोय का म्हणजे त्यांना कसं पद्धतीने हाताळायचं आहे? बघा, महागाई वाढली, पेट्रोलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, आपण सर्व जाणकार मंडळी आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये डॉलरचा रेट काय होतो त्याच्याप्रमाणे बॅरलचा रेट होतो. आणि आपल्या देशामध्ये व्यवस्था अशी आहे, बॅरलचे रेट वाढले की पेट्रोल डिझेलचे भाव आपोआपच वाढले, अशा प्रकारची व्यवस्था आहे. राज्य सरकार बोलत असते महागाई वाढली, पेट्रोलचे भाव वाढले, पण राज्य सरकारचाही 35% त्याच्यावरचा शेष आहे. राज्य सरकारला वाटत असेल कमी करून तर राज्य सरकारने कमी केलं पाहिजे, आधी आपण करून दाखवलं पाहिजे. पण आक्रोशाचा आपण जर सांगा तर लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचं स्वागत केलेलं आहे. आणि आपण सर्व पत्रकार मंडळी आहात. प्रधानमंत्र्यांचं जे लाल किल्ल्यावरून परवा भाषण झालं, इंडिया टीव्हीचं कोणी इथं असेल तर इंडिया टीव्हीने त्याचं सर्वेक्षण केलं. देशातल्या तरुणाईला त्यांनी मोदीजींनी केलेल्या प्रत्येक भाषणाच्या मुद्द्यावर रँकिंग करायला सांगितलं. आणि देशातल्या बहुसंख्य तरुणाईने कुठल्या मुद्द्याला 74%, कुठल्या मुद्द्याला 85%, 90%, 92% असे रँकिंग केलं. याचा अर्थ असा आहे की मोदीजींनी विकासाच्या दृष्टिकोनातून देशामध्ये जे काम केलं आणि भविष्यामध्ये जे करणार आहे त्याचा सुतोवाच लाल किल्ल्यावरून केला. या तरुणाईच्या मनातले मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी घेतले आणि म्हणून तरुणाईंनी ही रँकिंग दिलं. देशाच्या प्रधानमंत्र्यांबद्दल आक्रोश असण्याचं काही कारणच नाही. लोकांची आताही त्यांना 90% पसंती आहे. जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्या मुद्द्याला सगळ्यात आधी हात मीच घातलेला. 2015ला आदरणीय नरेंद्र मोदीजींना मी पहिलं पत्र दिलं आणि दिबा पाटलांचं नाव नवीन विमानतळात द्यावं अशा प्रकारची मागणी मी त्या पत्राद्वारे केली. त्यानंतर लोकसभेमध्ये 377 प्रमाणे दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी केली. तर शून्य काळामध्येही आपण माझी क्लिप ऐकली असेल, 2016मध्ये शून्य काळामध्ये हा मी मुद्दा उपस्थित केला आणि आदरणीय नेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळावर द्यावं अशा प्रकारची मागणी केली. ही मागणी माझी नाही, ही समस्त भूमिपुत्रांची मागणी. ही फक्त रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, घोटी असेल आणि त्याच्यामध्ये फक्त आगरी समाजाचे लोक नाही आहेत, सगळे भूमिपुत्र आहेत. कुंडी आहेत, कोळी आहेत, आदिवासी आहेत. या ठाणे, रायगड आणि ह्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे भूमिपुत्र आहेत ते सगळे भूमिपुत्र याच्यासाठी एकवटलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तिथे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाषण केलं. हे बरं झालं हा मुद्दा समोर आला, या निमित्ताने आगरी समाज संघटित तरी झाला, भूमिपुत्र संघटित तरी झाला, अशा प्रकारचं त्यांनी भाषण केलं. हे कुठेतरी काहीतरी घडावं लागते. भूमिपुत्रांना संघटित करण्यासाठी हा मुद्दा समोर आला. आमची आग्रहाची मागणी आहे की दिबा पाटलांचंच नाव ह्या नवीन विमानतळात दिलं पाहिजे. परवा दशरथ पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि तांडेल हे सगळी कंपनी दिल्लीला आली होती. विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांची मी वेळ घेतली होती, त्यांची आम्ही भेट घेतली. तेही या बाबतीत सकारात्मक आहेत. पण राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून एक प्रस्ताव पारित केले. आमची भूमिपुत्रांची मागणी आहे, राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी केलेला प्रस्ताव याचा फेरविचार करावा आणि खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करावा, जेणेकरून जो भूमिपुत्रांचा आक्रोश आहे तो आक्रोश थांबेल आणि भूमिपुत्रांना न्याय दिला जाईल. अशा प्रकारची विनंती आम्ही ह्या कृती समितीच्या माध्यमातून राज्य सरकारला करणार आहोत. महाडला किंवा रायगडमध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये महापूर झाल्या
दरवर्षी वेगळं घेतली लोकांनी कशा माल काढले रायगडमध्ये देशाचा निसर्ग झाला आणि नंतर कोरोना संकट काळ आलं होते परत हे दर्डीचं संकट जेव्हा मागच्या वेळी गुजरातला पंतप्रधान गेले त्यांनी लगेच 1,000 कोटीची मदत परंतु यावेळी आपण ती कोकणावरून आपण पण कोकणात ठाणे जिल्ह्यात कोकणावरून सुद्धा केंद्राची सरळ मदत भेटली नाही जे इतर पॅकेज येतात एनडीए वगैरे त्यामार्फत मदत भेटली पण गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना आणि जलग्रस्तांना न्याय करण्याकरता सगळ्यात आपत्कालीन परिस्थिती वापरण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने केली पण माझं काही चुकत नसेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं याची पत्रकार परिषद मी पाहिली होती त्यांनी असं सांगितलं की आधी आम्ही काय देऊ शकतो ते बघतो आम्ही सध्या केंद्राकडे काही मागणार नाही अशा प्रकारचं त्यांनी भाष्य केलं होतं तर राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली की नाही मला रिपोर्ट देतात त्यानंतर केंद्राची मदत मिळते पण राज्य सरकारने मदत जर मागितली तर निश्चितपणाने नरेंद्र मोदीजी हे देशात राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे याचा विचार ते करणार नाही तर मग 2 लाख रुपये देतानाही विचार केला असता तर सर्वसामान्य जी जनता आहे ही अशा परिस्थितीमध्ये राहत असताना देशाची प्रधानमंत्री केली ते निश्चितपणाने मोठ्या मनाने उदार मनाने निर्णय करणारे आहेत राज्य सरकारने मागणी केली असेल तर निश्चितपणाने केंद्राची टीम येईल आणि केंद्राच्या माध्यमातून मदत मिळेल. सर साखर कारखाने बऱ्याच पण बुडीत निघालेले आहेत राज्य सहकारी बँकेने आता ससेमिरा चुकवण्यासाठी ईडीचा या संदर्भात आता खाजगीकरण बंद केलेलं आहे या संदर्भात बरे कसं काय साखर कारखाने जे आता सध्या बुडीत आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ईडीचा ससेमारा लागलेला असतो आणि राज्य सहकारी बँकेने आता ते खाजगीकरण बंद करून भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आपण काय नाही भाडेतत्वावर तर पहिल्यापासून त्या ठिकाणी ते देत आहेत आता खाजगीकरणाचा निर्णय बंद केला असेल आणि ससेमेरा वगैरे काही नाही जर कारखान्यांमध्ये काही चुकीचं नसते का तर ईडी लागू नाही तर CBI लागू काळजी करायचं काय करायचं पण जर साखर कारखाना सहकारी तत्वावर चालत नाही तो 400-500 कोटीचा कारखाना 20 कोटीत विकत घ्यायचा तो खाजगी करायचा खाजगी करून तो चालतो त्याच्यावर पुन्हा कर्ज घ्यायचं ही एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे ईडीला संशय आहे की या ठिकाणी पैशाचं सायकलिंग होतं आणि म्हणून तशा प्रकारच्या चौकशा लागल्या आणि त्याच्यामुळे काही अशा प्रकारच्या चौकशांना काही घाबरण्याचं कारण ते सामोरं जायचं आणि राज्य सहकारी बँक तिथे प्रशासक आहे आणि त्याच्यामुळे ते प्रशासक आल्यापासून बँक प्रगतीकडे चालली काय अडचण आणि ईडी स्वतःहून चौकशी करत नाही ना कोणीतरी तक्रार केल्यावर ईडी हां ते काय आठवत शेवटचा चर्चा सुरू आहे त्या संदर्भात शिवसेना आणि भाजपच्या युती या प्रश्नाचं उत्तर देताना आम्ही दोघंही अधिकृत नाही आहोत या प्रश्नाचं उत्तर आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा हे देऊ शकतात आज आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत राजकीय पक्षांच्या युती होणार की नाही हा आताचा मुद्दाच नाही आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आमच्या नेत्यांना विचारा सर जनतेच्या आशीर्वादातच एक समजा मी विचारतो की आता जेवढ्या ग्रामपंचायत तुमच्या आसपास येणार आहे त्यांना घनकचरा व्यवस्थापन आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सतावणार आहे त्याच्या संदर्भात तुमची काय दिसते बघा आता मला जाहीरपणाने असं काही सांगता येत नाही शेवटी आमच्या काही मंत्रिमंडळाची शपथ घेत असताना सिक्रेसीच्या गोष्टी असतात पण निश्चितपणाने नाविन्यपूर्ण अशा योजना माझ्या खात्याच्या माध्यमातून येतील ज्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त होतील दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतो परवा तुम्ही नीट भाषण जर मोदीजींचं ऐकलं असेल तर त्यांनी हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे समग्र विकास या देशामधल्या प्रत्येक गावाचा समग्र विकास करण्यासाठी गतिशक्ती योजना त्यांनी जाहीर केली ही योजना लवकरच घेऊन ते देशासमोर येणार अशा प्रकारचं त्यांनी सुतोवाच केलं त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असलेल्या मूलभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधा याच्यावर जास्त भर राहणार आणि 1 लाख कोटीचं काम जर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जर झालं तर मला असं वाटतं की या देशामध्ये आपण जो प्रश्न विचारला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतील आणि त्यांनी दुसरंही सुतोवाच असं केलं की आपण आता अमृत महोत्सवात आहोत शतक महोत्सवात जेव्हा जाऊ तेव्हा जे कोणी प्रधानमंत्री असतील
ते ह्या लाल किल्ल्यावरून भाषण करताना आज ज्या काही गोष्टींची मी या ठिकाणी भाषणामध्ये भाष्य केलेलं आहे, हेच मुद्दे घेऊन त्यांना भाषण करावं लागेल आणि हे मुद्दे तेव्हा अस्तित्वात आलेले असतील, काम झालेलं असेल, म्हणून भारत देश निश्चितपणाने उज्ज्वल परंपरेचा झालेला त्यावेळेला आपल्याला बघायला लागेल. तर केंद्र सरकारने 50% म्हणजे जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यात केंद्राने आता राज्याला अधिकार दिलेले आहे. तर काल शरद पवारांनी पुन्हा एकदा आरोप केला की केंद्राने ओबीसीची फसवणूक सगळ्यांना आपण ओबीसीचे नेते आहोत. मी आपल्याला सांगतो, ह्या देशामध्ये ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा नाही. अनेक सरकार आली पण त्यांनी कधी ओबीसी समाजाला ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केली आणि ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. आणि या संविधानिक दर्जा ओबीसी कमिशनला दिल्यानंतर राज्याकडे जे काही ओबीसीच्या संदर्भातल्या सूची करण्याचे अधिकार होते, आरक्षण देण्याचे अधिकार होते, ते आपोआपच ओबीसी कमिशनकडे गेले. याचा अर्थ केंद्र सरकारकडे, आणि म्हणून राज्याचे अधिकार हे बाद झाले. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने जे मराठा आरक्षण दिलं होतं त्या हायकोर्टामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना टिकलं, पण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना असं सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे राज्याला आता अधिकार राहिले नाही, ते केंद्राकडे आहे. म्हणून ह्या अधिवेशनामध्ये 127वी घटना दुरुस्ती प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली. ह्या घटना दुरुस्तीचं विधेयक जेव्हा लोकसभेत आलं, ह्या विधेयकावर चर्चा होण्याच्या पूर्वी लोकसभेचं कामकाज हे गोंधळात सुरू होतं, चालूच देत नव्हते. परंतु सर्व विरोधी पक्षांची सहमती होऊन या विधेयकावर रिसर चर्चा झाली. सगळ्याच पक्षांनी आपली आपली मतं मांडली. तशाच प्रकारे राज्यसभेतही एकमत झालं आणि सगळ्या पक्षांनी याच्यावर चर्चा केली आणि हे विधेयक एकमताने मंजूर झालं. आता मी राज्यमंत्री असल्यामुळे लोकसभेतही होतो आणि राज्यसभेतही होतो. तर त्यावेळेला कोणी असं आपली मतं मांडताना ही फसवणूक आहे अशा प्रकारचं भाष्य केलं नाही. तसं जर भाष्य केलं असतं तर कायदा एकमताने मंजूर झाला नसता. ते एकमताने मंजूर झाला. या कायद्याची तरतूद अशी आहे की जे केंद्राचे अधिकार होते ते राज्याला दिले. आता राज्यांनी त्यांची आपली सूची बनवायची आहे. माझं काही चुकत नसेल तर दरेकर साहेब नीट सांगतील, राज्य सरकारने कमिशन ही याच्यासाठी बनवलेलं आहे. तर राज्य सरकारने ही जनगणना करावी. ही सूची बनवताना कोणाला किती आरक्षण द्यावं हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. आता त्यांचा मुद्दा असेल की याला 50%ची मर्यादा आहे. तर इंदिरा साहनीच्या खटल्याच्या निकालामध्ये कोर्टाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे, एखाद्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थिती असेल एखाद्या समाजाची, तर त्या परिस्थितीमध्येच तुम्ही 50%च्या वर जाऊ शकता, असं कोर्टाचा निकाल. जिथे ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती झाली हे या राज्यांनी 50%च्या वर जाऊन आरक्षण दिलं. तर महाराष्ट्रामध्ये जर तशी परिस्थिती असेल तर राज्य सरकारने तसा प्रस्ताव तयार करावा. तसा जर प्रस्ताव तयार झाला तर निश्चितपणाने त्याच्या बाबतीतला विचार होऊ शकते, पण ते सिद्ध करावं लागेल राज्य सरकारला. पण मराठा आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. भारतीय जनता पक्षाची जाहीर भूमिका आहे, मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे मराठा समाजाचे सगळे नेते त्या मोर्चामध्ये सामील झाले. आता राज्याला अधिकार दिल्यानंतर पुन्हा लोकांची दिशाभूल करण्यासाठी पुन्हा केंद्राच्या कोर्टात बॉल टाकायचा, ह्याच्यामध्ये शुद्ध राजकारण आहे असं मला वाटतं. साहेब, तळीचा एक प्रश्न आहे. तळीच्या घटनेला आता जवळजवळ महिना होईल, पण त्या लोकांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही. कंटेनर हाऊस त्यांना देणार होते, ते सुद्धा अद्याप त्यांना दिलेलं नाही. आणि हे नातेवाईक सगळे आत्तासुद्धा त्यांच्या त्यांच्या नातेवाईक आहेत त्यांच्या घरी राहतात. या संदर्भात काही करणार आहे? अरे राज्य सरकारकडे निश्चितपणाने याचा पाठपुरावा आम्ही करू. आम्ही सर्व मंडळी व्यासपीठावर बसलेली इथे, कारण हे पुनर्वसन करण्याची जे अधिकार आहेत ते राज्य सरकारला, केंद्र सरकार मदत करू शकते. समजा इंदिरा आवासचं घर द्यायचं असेल किंवा प्रधानमंत्री आवासचं घर द्यायचं असेल तर ह्या बाबतीतलं केंद्र आणि राज्य ह्यांचं दोघांचं जॉईंट ही 60-40 अशा प्रकारची ही योजना आहे.